बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आता पावसाचा जोर ओसरलाय। गोदाघाटावरील पाण्याची पातळी काही अंशी कमी झाली आहे। आज देखील गंगापूर धरणामधून 6356 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। दरम्यान नाशिकला आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खाली आता पाण्याची पातळी आहे। जिल्ह्यातील 23 पैकी 7 धरणं ही 100% भरली आहेत। आणि चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, पाण्याची पातळी काहीशी कमी झाली आहे का? कारण पाऊस आता ओसरलाय। निश्चितपणे पाऊस आता थोड्या अंशी ओसरलेला आहे आणि नाशिकच्या गंगा गोदावरी परिसरातील पाण्याची पातळी देखील आता काही अंशी कमी झालेली आहे। आपण या ठिकाणी गोदाघाट परिसरात आहोत सागर, आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की अगदी थोड्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झालेली आहे। गोदाघाट परिसरात पाण्याच्या एकूणच पातळीचं नियंत्रक किंवा द्योतक ज्याला मानलं जातं, तो दुतोंड्या मारुतीच्या कमरेपेक्षाही खाली पाणी जे आहे ते आत्ता सध्या बघायला मिळतं आहे। काल दिवसभर परवा आपण बघितलं की कमरेच्या वर छातीपर्यंत जवळपास पाण्याची पातळी पोहोचलेली होती। मात्र पावसानं कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे काही तासांसाठी। त्याचप्रमाणे गंगापूर धरणातनं सातत्यानं 6336 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी काही अंशी जरी कमी झालेली असली तरी परिसरातले जे छोटे मोठे मंदिरं आहेत त्यांना आज देखील पाण्याचा वेढा असल्याचं बघायला मिळतं आहे। जवळपास 23 पैकी 7 धरणं जिल्ह्यातले असे आहेत जे 100% भरलेले आहेत। गंगापूर धरण, ज्या गंगापूर धरणातनं नाशिकच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निकाली लागतो, त्या गंगापूर धरणात देखील जवळपास 61% पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। त्यामुळे एक दिलासादायक चित्र जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळतं आहे। धरणं भरलेले आहेत, गंगापूर धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे। त्यामुळे पुढच्या वर्षभरापर्यंत नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो निकाली लागलेला आहे। आज नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर उद्या घाट माथ्यांवर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे। त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्जच आहेत। गोदाघाट परिसरामध्ये जे घरं आहेत, जे दुकानं आहेत, त्यांना या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत। कालच आपण बघितलं की या संपूर्ण परिसरातल्या ज्या टपऱ्या होत्या, जे दुकानं होते, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। कारण पाण्याची पातळी जर अचानक वाढली तर या ठिकाणच्या हॉटेल्समध्ये अनेकदा पाणी शिरत असतं। जे पर्यटक भाविक या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी गोदाघाट परिसरात येत असतात त्यांना या नदीकाठी जाऊ नये, गोदाघाट परिसरामध्ये पाण्याच्या जवळ जाऊ नये, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या जीवरक्षक दलाचे कर्मचारी असतील, महापालिकेचे सुरक्षा रक्षक असतील, यांच्याकडनं सातत्यानं दिल्या जात आहेत। आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे। आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पावसानं काही काळ विश्रांती घेतल्यामुळे पाण्याची पातळी थोडीफार कमी झालेली आहे। मात्र नाशिकमध्ये अलर्ट जो आहे तो अद्यापही जारी आहे। प्रशासन संपूर्णपणे येलो अलर्ट असल्यामुळे अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।